नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल उमेश डायरीमध्ये. तर आज नेहमीप्रमाणे आहे संडे. तर संडे तर तुम्हाला आता माहितीच आहे. तर मी संडेला व्हिडिओ बनवतो. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आपण संडेच्या दिवशी मला माहिती आहे आमच्याकडे काय काय. तर तसंच आज सकाळी मी मार्केटला गेलो होतो. मार्केटवर मी काय काय तुम्हाला दाखवतो. तर आता आमची परी काय काय सामान आहे दाखवतो तुम्हाला. चला पहिला दाखवतो. परी, दाखव सामान काय. सकाळी मार्केटला गेलेलो का, मिरची आहे, लिंबू आहे, बटाटे आणलेत आणि टमाटे आहेत. आणि बघा भाजी आहे, चवळीची भाजी आहे, चवळी. चवळीची भाजी आहे, टमाटे आहेत आणि आंबे आणलेले आहेत. ते बघा तोतापुरी आंबे, हे आंबे आणलेले आहेत. तर हा आहे आमचा हप्त्याभराचा बाजार. बाकीची भाजी तर होतेच आपल्याकडे. हे बघा हे, आणि एवढंच आणलेलं आहे सध्या तरी. आपला खावा कापून दे तरी तर आधी. आणि तेच मार्केटमध्ये दाखवलं मी तुम्हाला काय काय आणलेलं. आणि आता आम्ही चिकन आणलं अर्धा किलो. तर आज आपण चिकन खिमा बनवणार आहोत. चिकनचा खिमा, त्याच्यावर चपाती किंवा भाकरी असते. चला मग बघूया आपण खिमा कसा. तर आता आपण बनवणार चिकन खिमासाठी लागणार साहित्य. मी अर्धा किलो खिमा घेतलेला चिकनचा करून. कोथिंबीर आहे याच्यामध्ये, चिकन मसाला, गरम मसाला, तिखट आपलं, हळद आणि आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, हे तमालपत्र आहे, चिरलेले कांदे आणि टोमॅटोज आहेत. तर ते आता आपण फोडणीला देऊया सगळं. असं तुम्हाला पुढे ते रेसिपी दाखवतो मी. ही कलेजी होती, ती जरा फ्राय करतो मुलांना खाण्यासाठी. आणि तेल गरम केलेलं आहे, कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फ्राय करूया जरा. पहिले पहिले कलेजी फ्राय करून घेऊया. पुन्हा कलेजी फ्राय करून दिलेली आहे, जरा तेलात परतून ते काढतो मी. कलेजी झालेली आहे फ्राय. आता ह्या लोकांना खायला देतो, बघूया त्यांचे रिव्ह्यू काय आहेत ते. नंतर पुढची रेसिपी करायला घेऊया. आहे बघा. कलेजी आहे थोडीशी राहिलेली. काय आला, जीप चावलीस? काय झालं हो? नाही खाल्ले अजून. आई शपथ. तर आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा तेल टाकूया थोडं. ह्याच्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करूया. थोडं तेल टाकूया. तेल आता गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण टाकूया आपले मसाले. कढीपत्ता, एक चमचा आलं लसूण पेस्ट, मस्त. पण कुठलेही तांदूळ,
तीन मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून बारीक. तर ते जरा जुनं त्याच्यामध्ये आपण चिकन फ्राय केलेलं कलेचे, त्यामुळे आपण ते हे करूया. पैसा आहे कांदा थोडा नरम झालाय, तर त्याच्यामध्ये आपण तांदळा टाकून घेऊया. यामध्ये आपण घेतलेले मसाला टाकायचा सगळे. झाकण मारून आता शिजायला ठेवूया जरा. तर आता यामध्ये आपण टाकायचंय आपण चिकनचा खिमा. हे बघा, चिकनचा खिमा टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण त्याला परतावे मस्तपैकी. मस्त मिक्स झालं पाहिजे एकत्र. त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घ्यायचं, पाणी टाकायचं शिजायसाठी. आणि बघा झाकण मारून ठेवायचं. चवीपुरतं मीठ. चिकन लवकर शिजायला किमा गेलाय तो. ह्याला शिजायला ठेवा आपण झाकण मारून. आता यामध्ये आपण टाकूया थोडी कोथिंबीर. आणि थोडं परतून घ्यावे सगळं, म्हणजे त्याला चांगला कोथिंबीरचा फ्लेवर सुद्धा येईल. तर एका साईडला ते
आपलं चिकन खिमा रेडी आहे आणि इथे भाकरी चालू आहे. हे बघा, भाकरी चालू झालेली आहे आपल्याकडे. भाकरी आणि आज आपल्याकडे चिकन खिमाचा बेत आहे. आपला आता चिकन खिमा रेडी आहे आणि चिकन खिमा आणि भाकरी दाखवतो. हे बघा, हे भाकरी, या भाकरीत चिकन खिमा आहे. ओके, आणि हे आपलं ताट हे वाढलेलं आहे. तर हे आता आपण खायचं आहे. आणि हे बघा, हे लोक हावरे लोक बघा, हे बघा, हे 2 हावरे बघा कसे आहेत. आणि हे लोक माझ्या ताटात खातात. चांगला झालाय. गप्पा गप चालू आहे. हा, तर आता तर ह्यानी तर खाऊन बघितलंय आणि मी खाऊन बघतो कसे टेस्ट झाले ते. जे बाबू भरवेल मला. छान झाला. मस्त झालाय, सुंदर झालाय. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या छान छान प्रतिक्रिया मला कळवा. या व्हिडिओमध्ये अजून काय असेल तर. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुझं मिश्रण.